अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल पंचतारांकित MIDC परिसरातील बँक ऑफ इंडिया शाखेजवळ एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती। मात्र गोकुळ शिरगाव पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तपास करत अवघ्या 4 तासांच्या आत या खुनाचा गूढ उलगडा केला असून या प्रकरणी 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली। 16 जून रोजी सकाळी 8:30च्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याला तातडीने उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला। त्यानंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात सदर तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। तपासादरम्यान पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात यश आलं असून रंजन कुमार वीरेंद्र भर असं मृत तरुणाचं नाव आहे। खुनाचा गुन्हा उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। परिसरातील CCTV फुटेज, मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला। तपासाचे धागेदोरे हाती लागताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत सनी मुन्ना भर, रोहन मुकेश भर आणि अर्जुन मुकेश्वर सिंह या 3घांना ताब्यात घेतला। पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत या 3ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। ही धडाकेबाज कामगिरी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पोलीस अंमलदार दीपक मोरे, औदुंबर कोरे, पोलीस सब हेड कॉन्स्टेबल सलीम शेख, संदेश कांबळे, कुलदीप सूर्यवंशी, अमर पाटील, महादेव गुरव आणि सागर पाटील यांच्या पथकाने केली। अवघ्या 4 तासात आरोपींच्या मुसक्या आवळणाऱ्या या पोलीस पथकाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।